नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट विचारू का? सरकार तुम्हाला 3 लाखांपर्यंतचं कर्ज फक्त आणि फक्त 4% व्याजदराने देतंय. हे तुम्हाला खरंच माहिती आहे का? चला तर मग आज याचबद्दल सगळं काही जाणून घेऊया. आणि हे अगदी खरंय बरं का. जवळपास 90% शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचतच नाही. ही इतकी मोठी संधी आहे, पण अर्धवट माहितीमुळे किंवा चुकीच्या समजुतीमुळे अनेक जण बँकेतून रिकाम्या हाताने परत येतात. पण आता असं होणार नाही. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न नक्कीच आला असेल की 3 लाखांचं कर्ज आणि तेही फक्त 4%नी, हे कसं शक्य आहे? असं खरंच मिळतं का? तर याचं उत्तर आहे हो, 100% शक्य आहे. आणि ही किमया शक्य होते सरकारच्या एका जबरदस्त योजनेमुळे, जिचं नाव आहे किसान क्रेडिट कार्ड योजना, म्हणजेच KCC. ही योजना खास आपल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच बनवलेली आहे. या योजनेमधून तुम्हाला 1 लाख, 2 लाख, अगदी 3 लाखांपर्यंतचं कर्ज सहज मिळू शकतं. आणि तुमच्या जमिनीच्या आधारावर ही रक्कम त्याहून जास्तही असू शकते. आणि सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे याचा व्याज दर. तो आहे फक्त 4%. पण थांबा, इथे एक महत्त्वाची अट आहे. जर तुम्ही कर्जाची परतफेड अगदी वेळेवर केली तरच हा फायदा मिळतो. नाहीतर मग व्याजदर थेट 7% किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मग हे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे तुमच्या शेतीसाठीचं एक ATM कार्डच समजा. म्हणजे बघा, ही एक अशी सरकारी योजना आहे जी खास शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित खर्चांसाठी बनवली आहे. जेणेकरून पेरणीच्या वेळी खतं, बियाणं खरेदी करताना तुमच्याकडे वेळेवर पैसा असेल आणि तुम्हाला कोणा सावकाराच्या दारात जावं लागणार नाही. आता या कर्जाचे पैसे तुम्ही कुठे वापरू शकता? तर बियाणं, खतं, कीटकनाशकं घ्यायला, मजुरांना द्यायला, पाणी पुरवठ्यासाठी किंवा शेतीच्या इतर कोणत्याही लहान मोठ्या खर्चासाठी तुम्ही हे पैसे वापरू शकता. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हे कार्ड मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागेल? प्रक्रिया काय आहे? ओके, तर बँकेत जायच्या आधी आपल्याला काही कागदपत्र तयार ठेवायची आहे. एक प्रकारे ही तुमची चेकलिस्ट आहे, लिहून घ्या. सगळ्यात आधी लागतो तुमचा 7/12 आणि 8A उतारा, म्हणजे तुमच्या जमिनीचा पुरावा. मग तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची एक प्रत आणि तुमचे फोटो. बस. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जमीन तुमच्या स्वतःच्या नावावर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर ती संयुक्त नावावर म्हणजे वाडवडिलांच्या किंवा भावंडांच्या नावावर असेल तर इतर सगळ्यांची संमती म्हणजेच न हरकत प्रमाणपत्र लागेल, नाहीतर अर्ज तिथेच अडकू शकतो. तुम्ही अर्ज कुठे करू शकता? तर तुमच्या जवळच्या कोणत्याही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजेच नॅशनलाइज्ड बँकेत, ग्रामीण बँकेत किंवा इतर सहकारी बँकांमध्ये जाऊन तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता. एकदा का तुम्ही योग्य कागदपत्रांसोबत अर्ज सादर केला तर तो मंजूर व्हायला साधारणपणे 7 ते 15 दिवस लागतात. कधीकधी बँकेतल्या गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे 30 दिवस सुद्धा लागू शकतात. पण प्रक्रिया साधारणपणे एवढ्याच वेळेत पूर्ण होते. पण अनेक शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले जातात. असं का होतं? यामागची कारणं समजून घेऊया, म्हणजे तुम्ही त्या चुका टाळू शकाल आणि तुमचा अर्ज पहिल्याच प्रयत्नात मंजूर होईल. बघा, बँकेत अर्ज नाकारला जाण्याची काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर. तो जर खराब असेल तर अडचण येते. दुसरं, तुम्ही आधी घेतलेलं एखादं कर्ज फेडलेलं नसेल, थकविलेलं असेल तर अर्ज लगेच बाजूला ठेवला जातो. आणि तिसरी मोठी चूक म्हणजे इतर कर्ज लपवणं. एक गोष्ट लक्षात घ्या, आता सगळं ऑनलाईन झालंय. बँका एका क्लिकवर तुमची सगळी माहिती तपासू शकतात. त्यामुळे प्रामाणिक राहा. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे सरकारने दिलेले मोफत पैसे नाहीत. ते एक कर्ज आहे आणि त्याची परतफेड करणं हे आपलं कर्तव्य आहे, बंधनकारक आहे. आणि समजा जर तुम्ही वेळेवर परतफेड केली नाही तर काय होतं? तर तुमचा व्याजदर सरळ 4%वरून 7% किंवा त्याहून जास्त होतो. तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे भविष्यात तुम्हाला मोठं कर्ज मिळणं जवळपास अशक्य होऊन बसतं. मित्रांनो, फक्त योग्य माहिती नसल्यामुळे आपण अनेक चांगल्या संधी गमावून बसतो. किसान क्रेडिट कार्ड ही अशीच एक मोठी संधी आहे. योग्य कागदपत्र आणि प्रामाणिकपणे अर्ज केला तर तुम्ही याचा फायदा नक्कीच घेऊ शकता. आता मला सांगा, बँकेत जाऊन तो अर्ज नेमका कसा भरायचा, त्यात काय लिहायचं, यावर एक सोपा आणि सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का? जर हवा असेल तर एक काम करा, लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा KCC अर्ज प्रक्रिया. तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट्स येतील तेवढ्या लवकर आम्ही तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ
आणि हो, पुढच्या वेळी आपण थेट 50 लाखांपर्यंतचं शेती कर्ज कसं मिळवायचं यावर बोलणार आहोत. त्यामुळे नक्की कनेक्टेड रहा.